एक मोठी बातमी समोर येते। नाशिकमध्ये शिवसेनेच्या बैठकीत राडा झालेला आहे। नाशिकमधून ही मोठी बातमी समोर येते आहे। अहिल्यानगर जिल्हा संदर्भात बैठक सुरू होती आणि या बैठकीत दोन गट आपापसामध्ये भिडलेले आहेत। शिवसेनेमध्ये हा राडा झाला, ही दृश्य आपण पाहतोय। शरद पवार गटाचा पदाधिकारी हा या बैठकीत चिरल्याचा आरोप केला गेला। नाशिकमध्ये शिवसेनेच्या बैठकीत हा राडा झालाय। जय महाराष्ट्रवरती आपण एक्सक्लुझिव्ह दृश्य पाहतोय। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी किरण गोटूर आपल्या सोबत जोडलेले आहेत। किरण, खरं तर जगदीश, अतिशय ही संपूर्णपणे बातमी म्हणावी लागेल, कारण आज उत्तर महाराष्ट्राची विभागीय बैठकीचं आयोजन हे नाशिकमध्ये करण्यात आलेलं होतं आणि शिवसेनेच्या सर्व वेगवेगळ्या जिल्ह्यातून प्रमुख नेत्यांना या बैठकीसाठी आमंत्रित करण्यात आलेलं होतं। आगामी महापालिका निवडणूक आहेत, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आहेत, या सगळ्या निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हानिहाय आढावा बैठक जे आहे ते वरिष्ठ नेते घेणार होते आणि त्याच बैठकीला नगर, जळगाव, धुळे, नंदुरबार या वेगवेगळ्या ठिकाणाहून स्थानिक नेते नाशिकमध्ये दाखल झालेले आहेत आणि अहिल्यानगरच्या दोन गटामध्ये ही संपूर्णपणे राडा झालेली आहे। आधी अहिल्यानगरची बैठक संपन्न झाली आणि त्यानंतर हे सगळे लोक जेव्हा बाहेर पडले बैठकीतून, तेव्हा बाहेर आल्यानंतर आता नेमकं कुठल्या मुद्द्यावरून जी आहे ती एकूण जे ठाणामारी झाली, राडा झाला, हे समजू शकलेलं नाहीये। पण दोन गटात हे राडा झालेला आहे। वेळीच पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतर हे सगळे कार्यकर्ते आपापल्या जे आहे दिशेने निघून गेलेला आहे। पण एक मोठा राडा जो आहे तो आज या बैठकीमध्ये बघायला मिळाला। जे मात्र किरण, शरद पवार गटाचा पदाधिकारी या बैठकीत आल्यामुळे हा राडा झाला अशी माहिती समोर येते। अशा पद्धतीचा आरोप करण्यात आलेला आहे, कारण आताच नुकतंच राष्ट्रवादी काँग्रेसमधून ते शिवसेनेमध्ये आलेले होते, अशा पद्धतीचं आता माहिती मिळते। पण त्यांचा अजून प्रवेश झाला की नाही हे मात्र कळू शकलं नाहीये। पण जे आहे ती हाणामारी झाली, ते राष्ट्रवादीचे काही लोक या कार्यक्रमाला आलेले आहेत, अशाच पद्धतीनं आरोप करून हे संपूर्णपणे जे हाणामारी झालेली आहे त्या सगळ्या संदर्भात आता आलेले या कार्यक्रमाला आलेले जे वरिष्ठ नेते आहेत ते काय प्रतिक्रिया देतात, माहिती देतात, खरं तर हे बघणं महत्वाचं असणार आहे। किरण, मात्र सध्याची परिस्थिती काय आहे? पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणामध्ये आणली आहे का? खरं तर हा संपूर्ण राडा झाल्यानंतर वेळीच पोलिसांनी हस्तक्षेप या सगळ्यामध्ये करून एक जो गट आहे त्या गटाला आता कार्यक्रमाच्या ठिकाणाहून लांब हे जे आहे ते घेऊन गेलेले आहेत आणि अजून एक गट जो आहे तो कार्यक्रमाच्या ठिकाणीच आहे आणि त्यांच्यामध्ये राडा झाला। त्या लोकांशी चर्चा आता वरिष्ठ नेते जे या बैठकीसाठी आलेले होते ते वरिष्ठ नेते करताना बघायला मिळतोय। या संपूर्ण राड्यानंतर काही काळ तणावाची परिस्थिती जी आहे ती या संपूर्ण परिसरामध्ये निर्माण झालेली होती, पण वेळीच पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतर हा राडा आता कमी झाले, एकूणच जे थांबलेला आहे। पण या सगळ्या संदर्भात अधिक चौकशी पोलीस करत आहेत। नेमकं ही जे ठाणामारी का झाली, हा राडा का झाला, या संदर्भात सगळे नेते सुद्धा, जे वरिष्ठ नेते जवळपास 2 ते 3 मंत्री या कार्यक्रमाला आहेत, हे मंत्री सुद्धा आता माहिती घेताना बघायला मिळते। धन्यवाद किरण, या बातमीवर लक्ष ठेवून राहा। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल। तर नाशिकमध्ये शिंदेच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये हा राडा झालेला आहे। दोन गटांमध्ये राडा झाला। नाशिकमध्ये शिवसेनेची बैठक होती आणि या बैठकीला पवार गटाचे पदाधिकारी आले, या कारणास्तव हा राडा झाल्याची प्राथमिक माहिती समोर येते। दरम्यान पोलिसांनी मध्यस्थी करत इथली परिस्थिती नियंत्रणामध्ये आणलेली आहे।